पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा तिढा सुटला असून मिरवणूक सकाळी 9:30 वाजता सुरू करून परंपरेनुसारच मंडळाचे क्रम असतील असा निर्णय मान्यवरांच्या बैठकीत घेण्यात आलाय। गणेश भक्तांसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे तब्बल 50 कोटींचा विमा काढण्यात आलाय। मृत्यू झाल्यास 5 लाख, अंशतः अपंगत्व आल्यास 2 लाख आणि जखमी झाल्यास 50,000 रुपयापर्यंतचा औषधाचा खर्च विम्याअंतर्गत देण्यात येणार आहे। बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या विदर्भातील ऐतिहासिक तान्हा पोळा परंपरेला आज 236 वर्ष पूर्ण झाली आहेत। यात लहान मुले लाकडी बैलाचा पोळा साजरा करतात। गणेश मंडळांनी नियमांचे पालन करून गणेशोत्सव शिस्तबद्ध उत्साहात साजरा करावा यासाठी मंडळाने प्रोत्साहन देण्यासाठी पुणे पोलीस आणि विघ्नहर्ता न्यासाकडून आदर्श गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात येणार आहे। शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून राज्यातील 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी 25,000 रुपयांचे भांडवली अनुदान देण्यात येणार आहे। यामुळे मंडळांना त्यांच्या कार्यासाठी आर्थिक मदत मिळेल। मुंबईतील गणेशोत्सव आणखी खास झाला असून किंग सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाने 474 कोटी रुपयांची विमा पॉलिसी घेऊन नवा विक्रम प्रस्थापित केलाय। पुणे ग्रँड चॅनल टूर ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून पुण्यात ही स्पर्धा प्रथमच होत आहे। या स्पर्धेच्या उत्तम प्रकारे आयोजनासाठी काल उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। कझाकिस्तानमधील आशिया शूटिंग चॅम्पियनशिपच्या 5व्या दिवशी भारताची ऑलिम्पिक एला विलने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले।